कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं सदा बसंते हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। श्रावण रंगात उतरला, श्रावण नभात उतरला, श्रावण पानात लपला, श्रावण फुलात उमलला। आजपासून सुरू होत असलेल्या श्रावण महिन्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हा संपूर्ण महिना तुम्हाला सर्वांना सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो हीच सदिच्छा। नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची। तर हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशीचा। काल होती दीप अमावस्या, तर काल दीप अमावस्या कशी साजरी केली ना आम्ही सगळ्यांनी, तेच आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे। तर सकाळी मी 5 वाजता उठले, पण आळस घालता 5 वाजून 10 मिनिटं झाले होते, कारण दिवसभर एवढी थकते ना ताईंनो, रात्रीचं झोपले ना सकाळी उठूच वाटत नाही, पण ते उठावं लागतं, नाही तर पुढले काम आवरतच नाही। तर बाहेर आल्यानंतर फौजी साहेबांनी गाडी बाहेर घेतली, म्हणले मी तुला गाडी बाहेर घेऊन देतो, तुला सडा रांगोळी करायला। आणि सागर पण उठलेला होता, आणि मी पोर्चमध्ये बाहेर अंगणामध्ये झाडू मारल्यानंतर गेले आंघोळीला। आणि मी आंघोळून येऊपर्यंत सागरने चहा ठेवला होता। त्यानंतर सागरने, मी आणि फौजी साहेबांनी आम्ही तिघांनी चहा घेतला। आणि पावसाच्या वातावरणामुळे ना चहा प्यावंसं वाटतं। मी चहा सोडलेला आहे, पण असं वातावरण पाहून थोडंसं चहा प्यावंसं वाटतं। मग 2 घोट चहा पिले, आलो बाहेर, मी सडा मारला, आणि त्यानंतर आता दिवे लावते म्हणलं तुळशीला। आणि दारामध्ये 6-6:30 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त चालू असतो ना, तर असं म्हणतात ब्रह्ममुहूर्तामध्ये पहाटे आणि संध्याकाळचं देवी देवता आपल्या पृथ्वीवर भ्रमण करत असतात ना, आणि तुळशीजवळचा दिवा पाहूनच देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। त्यामुळं सकाळ संध्याकाळ मला असं दिवे लावायला आवडतं, मी दिवे लावते। सकाळचं म्हणजे थोडाच वेळ मिळतो आपल्याकडं, 5 वाजता तर उठतो आपण, त्यानंतर थोडा वेळ अंधार राहतो, पण तेवढ्या वेळेमध्ये जरी आपण 5-10 मिनटं दिवा लावला ना दारामध्ये तुळशीला, खूप भारी वाटतं। तर मी दिवे लावत असते असे। तर तुळशीला दिवा लावला मी, त्यानंतर इथं शमीचं झाड आहे ना, तर शमीच्या झाडाजवळ दिवा लावला। शमीच्या झाडाजवळच एका कुंडीमध्ये मी क्रासुलाचं झाड, जेड प्लांट, हे कुबेर आणि माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून लावतात ना, तर ते पण लावलेलं आहे। तर तिथं दिवा लावला मी। त्यानंतर उजाडायला लागलं होतं, आणि 1-2 गाड्या बाहेर घ्यायच्या राहिल्या होत्या, तर फौजी साहेब म्हणले मी तेवढ्या घेतो आता, कारण आता काही जास्त ऊन पडत नाही, ढगाळ वातावरण असतं ना, त्यामुळं फौजी साहेब मोठी गाडी पण बाहेरच लावतात दिवसभर, रात्रीचं आतमध्ये घेतात। आणि असं वाटलं ना आता ऊन पडतंय, तर मग ते लावतात पोर्चमध्ये, आणि बाकीच्या गाड्या तर मग मुलं जातात कॉलेजला, राजू जातो कामाला, फौजी साहेब जातात ड्युटीवर, म्हणजे 2 व्हीलर सगळ्या जातात, फक्त राहते खाली मोठी गाडी। गाड्या जशा शोरूम मध्ये लावल्यात तुम्ही तर इकडे तिकडे कुठं लावली एकसारख्या लावल्यात बघा। आता फौजी साहेबांची गाडी बरं का, त्यानंतर सागरची गाडी, आकाशची गाडी आणि राजूची गाडी, तेवढी मलाच नाही बरं का, मला पाठीमागं बसून नेत असतात। कुठं जायचं असलं की बस बाय गाडीवर चल, किंवा बस गाडीत चल, है ना। आणि हे पा तुळशीजवळ दिवा दिसला ना, काही वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटते बरं का। हे पा उजाडायला लागले आता आंघोळ तर झालेली होती, म्हणलं हळदीचं लेपन करून घेते सकाळ सकाळ मी, म्हणजे फ्रेश वाटतं। आणि अमावस्या पण आहे, त्यानंतर गुरुपुष्य अमृत योग आणि दीप अमावस्या एकत्र आलेली ना, तर अमावस्येचं महत्त्व अजूनच वाढलं होतं, त्यामुळं म्हणलं हळदीचं लेपन पण करते मस्त। आता मला हळदीचं लेपन करायचं होतं, आणि बाहेर पोर्चमध्ये गेटच्या बाहेर रांगोळी काढायची होती, पण फौजी साहेब म्हणले मला झाडांना पाणी द्यायचंय आणि पोर्च धुवून काढायची, त्यामुळे तू रांगोळी काय आत्ताच काढू नको, पोर्च सुकलं नाही एकदा धुवून, त्यानंतर मग तू रांगोळी काढ। तर हळदीचं लेपन करून म्हणले तोपर्यंत घरातला आवरत बस, तर म्हणलं मग आता हळदीचं लेपन करून मी घरातला आवरते, थोडंसं सुकलं ना पोर्च, मग हळदीने थोडंसं सारून मी त्याच्यावरती रांगोळी काढन। तर हे 2 दिवस लय होते फौजी साहेबांना झाडांना पाणी द्यायला आणि पोर्च धुवून काढायला, आणि आपल्या बोरला एवढं पाणी ना, मग ते फौजी साहेब काय करतात, बोर चालू करतात, मोठ्या झाडांना बोरचंच पाणी देतात, आणि बोरच्याच पाण्याने पोर्च धुवून काढतात। आणि बोरच्या पाण्याने काय होतं, लोखंडाला गंज लागतो, तर आपलं जे गेट आहे ना, तर त्याला बोरचं पाणी लागलं ना ते गंज पकडतं आणि खराब व्हायला लागतं। तर ते गेट आहे ना इथं राहायला आल्यापासून 3-4 बाऱ्या तर ते गेट रिपेअर केलंय, तरी पण ते असं फौजी साहेब त्याच्यावरती पाणी मारत बसतेत।
तर हे पा माझं हळदीचं लेपन मस्त झालंय. आता हळदीचं लेपन केलं ना असं सणावाराला इतकं भारी वाटतं ना, एकदम प्रसन्न वाटतं. म्हणजे सण साजरा केल्यासारखं वाटतं बाबा, नाही का. आता फौजी साहेबांनी पोर्च धुवून काढला. हलकं पाणी गेलं होतं सगळं निथळून पोर्चमधलं. थोडं थोडं ओलंच होतं. मग हळद कालवलेली होती ना मी, मग त्यानेच लागली मी सारवायला. म्हणलं नाही पांगणार. जास्त पाणी असलं की मग हळद इकडं तिकडं पांगती, पण थोडंसं पाणी निसरून गेलं होतं. मग मी हळदीने थोडंसं सारवलं आणि तुळशीजवळ पण थोडंसं सारून घेते म्हणलं हळदीने, असं रांगोळी छान वाटते त्याच्यावर. आणि ते हळदीचं सारवलेलं सुकतंय तोपर्यंत मी आले टेरेसवरती फुलं घ्यायला पूजेसाठी. आणि आपल्या गुलाबाच्या झाडांना इतके फुलं निघतात ना, आता बाजारातून गुलाबाच्या फुलं आणायचं म्हणलं ना, एक फुलं आमच्या इथं 15 ते 20 रुपयाला मिळतं बरं का. पण आता झाडांना खूप निघतात ना, त्याच्यामुळं काय नाही वाटत. आणि मधुमालतीला तुम्ही बघू शकता एवढे भारी फुलं येतात ना, आणि वास तर एक नंबर आहे त्यांचा. आणि त्या फुलांचा आकार तर कसला भारी तुम्ही बघू शकता. तर मधुमालतीचे जे पानं असतात ना, फांद्या, तर जे आपण बुके पाहतो ना फुलांचे, त्याच्यामध्ये त्याचे पानांचा वापर केला जातो बरं का. आता बघा मला पूजेसाठी फुलं तर लागत आहेत बरं का, पण त्या गुलाबाच्या झाडांचे पूर्ण फुलं मला तोडू वाटत नाही. कारण मला असं वाटतं की त्या एका आईपासून मी तिचे लेकरं लांब करते असं मला वाटतं. झाड एकदम असं बिना फुलाचं सुनं सुनं पाहायला मला अजिबात आवडत नाही. त्यामुळं मी थोडे फुलं का होईना झाडाला ठेवत असते. जेव्हा झाडांची कटिंग करायची ना पूर्ण, तेव्हाच मी त्याच्या पूर्ण फांद्या कापत असते. एकही फूल ठेवत नाही किंवा झाडाचा एकही शेंडा ठेवत नाही. नाहीतर मग झाडं छान फुटले ना, मग आपल्या गुलाबाच्या झाडांना नेहमी थोडेफार का होईना फुलं असतातच बरं का. तर हे ॲडेनियमचं झाड फौजी साहेबांनी 8-10 वर्षापूर्वी पुण्याहून आणलं होतं. आणि आणलं तेव्हा ते एकदम छोट्या कुंडीमध्ये होतं, अगदी छोटं होतं. तर आम्ही हाऊसिंगमध्ये राहत होतो ना पहिलं, तिथं आणलेलं होतं ते. त्यानंतर इथं लावलं ते आम्ही. जमिनीत लावल्यानंतर त्याचं खोड असं जाड झालं, कारण ते झाड बॉन्साई असतं ना, जागेवर त्याचं खोड मोठं होतं, पण त्याला फुलं खूप जास्त प्रमाणामध्ये असतात बरं का. आता लागले मी देवपूजेला. आणि देव उजळून मग मी देवांची मांडणी केली. रोजची देवपूजा झाली. कारण दुपारी मला जेवढे अर्धे दिवे मी आदल्या दिवशी घासले होते आणि अर्धे दिवे उजळायचे राहिले होते, तर ते उजळून घेतले. आणि त्यानंतर आता दिव्यांची मांडणी करते मी इथं. आता दीपामावस्या तर आपण साजरी करतो बरं का, पण ती का करतो साजरी, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जे करतो ना, तेच आपली पुढली पिढी पण करत असते. का करतो आपण, त्याच्या पाठीमागचं कारण आपल्या पुढल्या पिढीला पण सांगायचं असतं, तरच आपली पुढली पिढी व्यवस्थित करू शकते. त्यामुळं अगदी थोडक्यात मी तुम्हाला ह्या दीपामावस्येचं महत्त्व सांगते. आणि आषाढ संपतो आणि श्रावण महिना चालू होतो. याच दिवशी ही अमावस्या येत असती आणि याच अमावस्येला आषाढ अमावस्या किंवा दीपामावस्या असं म्हणतात. कारण ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असती. या अमावस्यानंतरच श्रावण महिना चालू होतो. आणि हीच आषाढी अमावस्या किंवा दीपामावस्या आहे ना, भगवान विष्णूंना समर्पित असते असं म्हणतात. ह्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चा केली जाते. त्यानंतर ह्याच दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी तर्पण केलं जातं. म्हणजे जो कणकेचा दिवा आहे ना, तो लावला जातो दक्षिण दिशेला तोंड करून. किंवा नद्या जर असतील जवळ तर नद्यांच्यात आंघोळ करून पितरांना नैवेद्य पण दाखवला जातो या दिवशी. आता दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करतात ना, अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर दीप अमावस्येच्या दिवशी सकाळचं घरातील सगळे दिवे, समया, जे दिवे छोटे मोठे काय असतील तेवढे घ्यायचे, एकदम घासून पुसून स्वच्छ करायचे. आणि एका पाटावर किंवा चौरंगावरती एक स्वच्छ कपडा किंवा नवीन कपडा अंथरायचा. त्याच्यावरती जेवढे दिवे आहेत ना, तेवढ्या दिव्यांना तांदळाचं आसन द्यायचं. म्हणजे थोडे तांदूळ ठेवायचे, त्या तांदळावरती हळदी कुंकू व्हायचं, दिवा ठेवायचा तेलाने भरलेला, तुपाने किंवा तिळाच्या तेलाने, काय तुमच्याकडे जे खाण्याचं तेल आहे त्याने सुद्धा आपण दिवे लावू शकतो. तर ते दिवा ठेवायचा त्या तांदळावरती. पुन्हा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या, फूल व्हायचं, नमस्कार करायचा दिवा प्रज्वलित करून. तर अशा प्रकारे आपले सगळे जेवढे दिवे आहेत ना घरातले, तेवढे लावून घ्यायचे असतात. कारण आपण वर्षभर सगळे दिवे वापरत असतो ना, त्यामुळं दीप अमावस्येच्या दिवशी सगळ्या दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपण दीप अमावस्या ही साजरी करत असतो. त्यामुळं दीप अमावस्येच्या दिवशी सगळे घरातले दिवे आहेत ना, तेवढे पण प्रज्वलित करायचे असतात. आणि दीप प्रज्वलित केल्यानंतर
नमस्कार करायचा, शुभं करोती कल्याणम हे आपण म्हणायचं. आणि एवढंच नाही तर कणकेचे दिवे पण लावले जातात बरं का. तर गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं गुळ घालायचं, थोडीशी हळद घालायची. तर आपण हे गोडाचे दिवे बनवतो ना गुळ घातलेले, ते नैवेद्य म्हणून आपण ते दिवे प्रज्वलित करत असतो बरं का. ह्या दिवशी गोडाचे दिवे आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो. तर ते आपण 5, 7, 11 असे या संख्येने बनवू शकतो किंवा संख्येने नाही बनवले, आपल्या इच्छेप्रमाणे कितीही बनवले तरी पण चालतात. तसं काही नसतं, फक्त कणकेचे दिवे बनवणं गरजेचं असतं. तर कणकेचे दिवे नैवेद्य म्हणून देवाला अर्पण करायचे असतात प्रज्वलित करून. त्यानंतर एक कणकेचा दिवा आपण दक्षिण दिशेला पण तोंड करून लावायचा असतो. जसं की आपण दिवाळीच्या वेळेस धनत्रयोदशीच्या दिवशी लावतो ना, तसा तो दिवा लावायचा. त्यानंतर आपण जे कणकेचे दिवे आहेत ना, त्याच्यातून एक दिवा उचलून आपण आपल्या लहान मुलांना पण ओवाळल्या जातं. कारण आपले लहान मुलं म्हणजे आपल्या वंशाचा दिवा असतो ना, त्यामुळं. आणि दक्षिण दिशेला आपण जो दिवा ठेवतो ना, तो का ठेवतो, कारण असं म्हणतात की जे किडे मकोडे असतात ना, ते कणकेचं पीठ ते दिव्याचं पीठ खाऊन जातात आणि तृप्त होतात. त्यामुळं आपले पित्र पण तृप्त झाले जातात. त्यामुळं या दिवशी कणकेचा दिवा हा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा असतो. त्यामुळं ह्या कणकेच्या दिव्यांना खूप महत्त्व आहे बरं का. आपल्या घरातली इडापिडा पण निघून जाते असं म्हणतात कणकेचे दिवे केल्यावर. त्यामुळेच तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ह्या कणकेच्या दिव्यांना इतकं महत्त्व दिले गेलेलं आहे बरं का. आपल्या घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो, तसाच ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी. तर कणकेचे दिवे मी संध्याकाळी वाफवले होते, कारण कणकेचा दिवा हा दक्षिण दिशेला संध्याकाळी लावायचा असतो आणि शक्यतो कणकेचे दिवे संध्याकाळीच करते. त्यामुळं कणकेचे दिवे मी संध्याकाळी केले होते आणि मस्त असे वाफवून घेतले. आता ते पण मी प्रज्वलित करते. आता हे कणकेचे दिवे मी सगळे 9 बनवले होते. एक मोठा दिवा बनवला होता दक्षिण दिशेला लावण्यासाठी आणि हे बाकीचे 8 दिवे होते. तर याच्यातला मी एक मुलांना ओवाळण्यासाठी घेणार होते आणि 7 दिवे मी देवाला प्रज्वलित करणार होते, म्हणजे देवांना नैवेद्य म्हणून. आता हे कणकेचे दिवे बनवतो ना आपण, त्याचं काय करायचं हा पण एक प्रश्न असतो बरं का. भरपूर वेळा मला कमेंट येतात. तर हे कणकेचे दिवे आपण काही लोक खातात पण बरं का. तर आमच्या घरात पण मी नैवेद्य हे दाखवले ना कणकेचे दिवे, त्यानंतर आम्ही अर्धा 1 तास मी ठेवत असते देवासमोर. त्यानंतर मग मुलं खातात. ते गूळ टाकलेला असतो त्याच्यामध्ये, छान लागतात आणि देवांना ते नैवेद्य म्हणून आपण दाखवलेले असतात ना, थोड्या वेळात आपण प्रज्वलित केले की ते खाऊन घ्यायचे. पण दिवा खायचा कोणता नसतो, ते आपण दक्षिण दिशेला तर बाहेर लावतोच, तो तर आपण तसाच ठेवायचा असतो. आणि जे मुलांना ओवाळलेला दिवा असतो ना कणकेचा, तो खायचा नसतो, तो आपण बाहेर विसर्जन करायचा असतो पाण्यामध्ये, किंवा तुम्ही जनावरांना खाऊ घालू शकता किंवा पाखरांना पण ठेवू शकता, पण तो खायचा नसतो. फक्त देवासमोर आपण जे प्रज्वलित करतो ना दिवे, तेच आपण खायचे असतात. किंवा नसले खायचे तर आपण ते बाहेर जनावरांना खाऊ घालू शकतो. पण रात्रभर जे आपण देवासमोर दिवे ठेवतो ना उघडे, तर ते नसतेत खायचे बरं का. नाही तर म्हणतात ते पण खायचे का, ते नाही खायचे. कधी पण आपण देवाला जर नैवेद्य दाखवला ना, तर तो 5 मिनिटं जरी ठेवला देवासमोर तरी पुरे असतो. जास्त वेळ नैवेद्य आपण देवासमोर ठेवायचं नसतो, तो पण चांगलं नसतं. जर आपल्याला जास्त वेळ जर थोडं ठेवायचं असलं ना, 1, 1.5, 2 तास, अर्धा तास देवासमोर, तर त्याच्यावरती 5 मिनिटानंतर झाकण ठेवून द्यायचं त्या नैवेद्यावर आणि तो नैवेद्य आपण नंतर प्रसाद म्हणून खाऊ शकतो. पण रात्रभर, दिवसभर जास्त वेळ आपण ते नैवेद्याचं ताट, नैवेद्य देवासमोर तसंच ठेवायचं नसतं. आता मी मंगल कलशावरचा नारळ किती छान सजून घेतला तुम्ही बघू शकता. थोडंसं ओला केला होता ना मी, तर त्याला हळदीने असं थोडंसं त्याच्यावरती हळद अशी भुरभुरवली आणि मस्त असा कुंकवाचा टिका लावलाय ना, एकदम मस्त वाटते. तर असं देवांच्या साज-शृंगार करायला मला खूप आवडतं. तर कसं म्हणजे एकदम छान प्रकारे करता येईल ना, माझा तोच प्रयत्न असतो नेहमी. तर एकदम मस्त पूजा केलेली मी तुम्हाला दाखवते आता. आणि घरात म्हणजे सणवार असलं ना, एवढं काम पडतं ना, आपली देवपूजाला तर एवढा वेळ लागतो, त्यानंतर घरातले कामं भरपूर असतात. मी स्वतः म्हटलं होतं संध्याकाळी मस्त संध्याकाळच्या पूजेच्या वेळेस, दिवाबत्तीच्या वेळेस साडी चेंज करेन, तर वेळ काय मिळालाच नाही. पूजेमध्ये मी संध्याकाळच्या गुंतले ना, तर साडी चेंज करायला सुद्धा मला काही लक्षात राहिलं नाही. तर असं सणवार असलं ना, मला काही भान राहत नाही. घरातले कामं आणि आपली देवपूजामध्ये माझं मन दंग होऊन जातं, म्हणजे मन रमून जातं. माझं स्वतःकडं सुद्धा लक्ष नसतं बरं का.
तर एकदम देवाचा साज शृंगार मस्त केला ना, तर त्याच्यातच माझं मन असं प्रसन्न होऊन जातं. माझं मंदिर आहे ना, एकदम असं लख्ख झालं होतं. त्यातल्या त्यात मी काय केलं कलर कॉम्बिनेशन असं पिवळं ठेवलं होतं ना आणि दिवे प्रज्वलित केले होते, तर एकदम असं ते चमकत होतं. इतकं भारी वाटत होतं ना ताईंनो. तर कधी पण असं आपण दिवे प्रज्वलित करायचे असले किंवा काही सणवार असलं ना, शक्यतो पिवळं वस्त्र टाकायचं. त्याच्यावरती पूजा केली ना, फुलं जर आपण वाहिले देवाला, इतकं भारी वाटतं ना, असं मंदिर आपलं एकदम उठून दिसतं. एकदम लख्ख प्रकाश झाल्यासारखं वाटतं. तर तुम्ही बघू शकता अशी मी देवपूजा केली होती. आणि मातीचे पण दिवे लावतात बरं का दीपामावास्येच्या दिवशी. कोणी-कोणी तर कच्च्या मातीचे दिवे पण बनवतात आणि ते सुद्धा प्रज्वलित करतात. पण मी जे होते ना दिवे, त्याला मस्त टेरिकॉटा लावून ठेवला होता फौजी साहेबांनी. तेच मी लावले होते 2-3 आणि बाहेर मग भरपूर लावले होते तुळशीजवळ. तर संध्याकाळची दिवाबत्ती करायच्या वेळेस आतले कणकेचे दिवे पण मी प्रज्वलित केले. आता मला बाहेर तुळशीला दिवा, त्यानंतर आपलं दारामध्ये दिवे हे पण लावायचं होतं. मग राजूला म्हटलं, "चल आपण दिवे लावू आता, प्रदोष काळ झालाय संध्याकाळचा." आणि मग राजू आणि मी आलो आणि म्हणलं, "तू दिवे भर, तोपर्यंत मी जो कणकेचा दिवा बनवला होता ना दक्षिण दिशेला लावायसाठी, तर तो लावून येते." आता सकाळी इथं दरवाजाच्या उजव्या भिंतीवर मी शुभलाभ काढत असते ना, ते काढाल म्हणलं होतं. पण एवढे घरातले कामं, देवपूजा, सडा, रांगोळी, हळदीचं लेपन ते डोक्यातच नाही राहिलं. म्हणलं आता काढते मग संध्याकाळी. आणि माझा आकाश आहे ना, तुम्ही बघू शकता एकटाच झाडांच्यात जाऊन बसलाय. आमच्यासारखाच तो इतका नेचर प्रेमी ना, त्याला झाडं-झुडं, नेचर खूप खूप आवडतं. तर असं आम्ही कुठं फिरायला गेलो ना, आम्ही रील काढतो, फोटो काढतो, व्हिडिओ काढतो, पण त्याला ते पण आवडत नाही. तो असा मस्त नेचरचा आनंद घेत बसणार. डोंगर, झाडं-झुडं पाहत बसतो. हवेचा आनंद घेतो मोकळ्या. तर असा आहे तो. तर तो असा मस्त गाडीवर एकटाच झाडांच्यात जाऊन बसला होता. आता पाऊस झालाय ना, एवढे हिरवेगार मस्त झाडं झालेत ना, त्याला खूप आवडतं झाडांच्या टेरेसवरती, खालच्या गार्डनमध्ये मस्त येऊन एकटाच बसतो. आणि आता इतक्यात पावसाचं वातावरण होतंय ना, आभाळ येतंय, तर वारं कमीच आहे, वारच नसतंय जास्त. त्यामुळं दिवे पण छान राहतात. तर तुळशीजवळ दिवे लावले मी आणि शमीच्या झाडाजवळ पण लावले. सकाळी पण लावले होते मी आणि संध्याकाळी पण दिवाबत्तीच्या वेळेस तर लावतच असते. पण सकाळी लवकर उठल्यानंतर थोडा वेळ का होईना मी बाहेर दिवे लावते. छान वाटतं. तर हा कणकेचा दिवा मी आता दक्षिण दिशेला ठेवून येते, दक्षिण दिशेकडे तोंड करून. तर स्वयंपाकाची अर्धी तयारी झाली होती आणि बाकीचा स्वयंपाक राहिला करायचा पण होता आणि ही बाहेरची दिवाबत्ती झाली ना, म्हणलं स्वयंपाक पण करून घेते. तर दीपामावस्या आम्ही अशी साजरी केली. तर दीपामावस्येचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना, तर ताईंनो एक लाईक नक्की करत जा. कारण तुमच्या एका लाईकनी पण मला खूप मदत होती. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.